रामकृष्ण हरी जय शिवराय. महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण दर्शन करणार आहोत नेपाळमधील असणारी मनोकामना माता. आता आपण निघालोय मनोकामना माता आणि रोपवेने तुम्हाला जावं लागतं. तुम्ही बघू शकता हा रोपवेचा रस्ता आहे आणि आता रोपवेच्या रस्त्याने आम्ही नदी क्रॉस करून चाललोय. हे आमचे विजय नवले. आता समोर बघू शकता तुम्ही त्रिशंकू नदी आहे समोर. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला रोपवेच्या पॉइंटला थांबावं लागेल आणि रोपवेच्या पॉइंटला थांबल्यानंतर चला 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 तुम्ही माग राहताय. चला आपल्याला मनोकामना माता इथे जाण्याकरता समोर त्रिशंकू नदी आहे की जी नदी चायनावरून म्हणजे चीनवरून येते आणि ती पार करण्याकरता आपल्याला रोपवेचा सहारा घ्यावा लागतो. आता आपण पायऱ्या उतरून समोर बघू शकता तुम्ही त्रिशंकू नदी आणि ह्या ज्या पायऱ्या आपण उतरतोय समोर त्रिशंकू नदी, या पायऱ्या उतरून आता आपल्याला जायचं आहे रोपवेच्या ठिकाणी, जिथं रोपवेचं आपल्याला तिकीट काढायचं आहे, नंबर लावायचा आणि ही त्रिशंकू नदी आपल्याला रोपवेने पार करायची आहे. त्याकरता आपल्याला रोपवेचं तिकीट काढावं लागेल आणि रोपवेमध्ये बसून ही जी समोरची त्रिशंकू नदी आहे आता नदी आपल्याला पार करायची आहे. आपल्याला रोपवेपाशी डायरेक्ट पण आपल्या गाड्या घेऊन येता येतात किंवा वरती जर तुम्ही हॉटेल घेतले, रूम घेतले तर त्या रूमला सुद्धा गाड्या तुम्हाला लावता येतात. आता हा जो पलीकडचा डोंगर दिसतोय तो डोंगर आपल्याला पार करून जायचा आहे पलीकडच्या डोंगरावरती. म्हणून आपल्याला या पायऱ्या उतरून रोपवेच्या ठिकाणी जाऊन आपल्याला तिकीट काढायचं आणि रोपवेमध्ये बसून रोपवेचा प्रवास करून आपल्याला पलीकडच्या बाजूनी मनोकामना माता आहे. आता आपण पहिल्यांदा चाललो आहे, पण कधी जर तुम्ही येणार असाल तर तुम्हाला असं रोपवेचं तिकीट काढून पलीकडे जावे लागेल. आणि वातावरण तर तुम्हाला सांगतो, वातावरण एक नंबर आहे. हा निसर्ग एक नंबर निसर्ग आहे. तुम्ही कधी आलात तर नक्की मनोकामना माताला एकदा भेट द्या. लय चुकी झाली. आपण रात्रीकडे खाली यायला पाहिजे नव्हतं, जागा होती सगळी. नाही नाही व्हिडिओ काढून राहिला आता लाईव्ह. इथं रेंज नाही, नंतर करू त्याला व्हॉइसवर. नाही लाईव्ह नाही चालू. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत आज मनोकामना माता येथे. आपला 4 दिवसाचा प्रवास चालू होता. 4 दिवसाच्या प्रवासामध्ये आपण ज्या देवस्थानच्या आतुरतेने वाट बघत होतो किंवा ज्या देवस्थानातून आपल्याला ज्योत पेटवायची होती त्या देवस्थानच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि आता इथं मनोकामना मातेच्या आपण एकदम पायथ्याशी आलेलो आहे. आता इथून आपल्याला 2 डोंगर क्रॉस करून मग मंदिरामध्ये जायचं आहे. तर त्यासाठी आपण आता रोपवेमध्ये बसणार आहे. आता आपला व्हिडिओ थोडा वेळ बंद राहील. रोपवेमधून आपण उतरल्यानंतर मंदिरापाशी पुन्हा एकदा आपण येऊ. मृत्युंजय मित्रमंडळाचा विजय असो. झालं भोजन घेऊन ज्योत तिकडे दाखव.
आणि सर्व मुलांनी सोबत राहता काय होतं फोटो सेशन मागे निघणे राहतात सगळे सोबत राहा म्हणजे सर्व व्हिडिओमध्ये कव्हर होईल. चला अरे राम्या कोण चालले या ठिकाणी रोपवेच्या प्रांगणामध्ये आल्यानंतर तुमच्या फोर व्हीलर गाड्या असतील तर ते लावण्याकरता सुद्धा सुविधा आहे. आणि तुम्ही पायऱ्या उतरून जर थकलात तर खाली त्यांनी अतिशय सुंदर असे धबधबे बनवलेले आहेत. हे बघा समोर. आम्ही पण आनंद घेतोय फोटो सेशनचा. आमचे सर्व मृत्युंजय तरुण मंडळाचे कार्यकर्ते फोटो काढतायत बघा. असं डॉक्टर तुम्ही अक्का फोन जाम करशील की ते राहू द्या ना बॅग मध्ये ठेवा व्हिडिओ काढा डॉक्टर. अरे चाललो रे वरती काच खोल म्हणा. काच नाही खोल. चला आता चाललंय एवढं खटला नदी खाली नाही दाखवा. आता हे तुटणार आहे. जाऊ काढायला कसं नदीतच पडतो काय होते आता. काय पवरी फेकून 2 मिनिटं 12 मिनिटं लागतं डायरेक्ट वर जायला. काय चालत आहे पाहिलं ते. वायर रूप काय तो खाली पाहा शेती भेंड्या. आपली गाडीची ती लावलेली येताना फास्ट नाही त्याच स्पीड मध्ये येतं. सारखे चालत आहे बरं का ते. जाताना थोडं फास्ट जात ढाळ राहतो ना ढाळ जातं नाही स्पीड मध्ये जात. पहा ना काय स्लो चाललं ते. गिअरवर चालू टायमिंग मॅच भरली का मग याचा स्पीड वाढतो थोडा. किती भरली मग स्पीड वाढ. थोडा वेळ वर गेली स्लो होत. डबल आहे बदलायचं आहे आपल्याला वर जाऊन अजून. इथे पाऊल वाटे इथं बरं का. हे झाड थोडी द्यायचे म्हणून. हे काय पाऊल वाट इकडे हा हेच पाऊल वाट असं ना तिला लांब पडत होती पण झाड नाही रे बरोबर येईन ते. येताना पाहायचं काय पण ते कुठून येते. 30 किलोमीटर आहे. हा त्या पाळण्याहून येतो त्या झुल्याहून. पण आपण 2 साईड तिकीट काढले आता. हा हे रोप नाही का वायर रोप जे म्हणतो ना आपण. अरे रोप येतं पाय ना सरळ सरळ दिसतो ना तुला जागेवर. जागर नाही आपल्या सोबत चाललाय तो. तेच बिंगताय बघा तुम्ही याच्यावर काय बिंगायसारखं. त्याला बिंगायसारखं काहीच नाही. वायर रोप किती झाड आहे पाहिजे. वायर रोपला जॉईंट येते डायरेक्ट. जॉईंट आहे डायरेक्ट त्याला. वायर रोप बिंगत राहतो तो continue. आणि जिथे पोल येतो का हा. त्या पोलवरून ते चाक आहे. आमचे सर्व सहकार्याने आम्ही रोपेचा आनंद घेत आता वर चढतो आहे.
आणि वातावरणही तुम्ही बघू शकता, अतिशय डोळ्याचे पाडणे फेरणारं वातावरण. भीती पण तितकीच वाटतेय, पण आईच्या दर्शनाची ओढ लागल्या कारणानं ती भीती नाहीशी झालेली आहे आमची. वाढले का तुमचे? नाही नाही तुमची पोर राहिलो ना आमचे नाही वाढले. जनरल आहे हो. काय विषय शांत गेली गंमत मोबाईल बाहेर घ्यावं गेला पडून तर त्याच्या आईला बी. काचा. इथं तरी काय वाटत नाही, तिथं लय भयानक. पडलेले असतील पण मोबाईल बरंच लोक काय वेळ लागतो राव. हो, रस्ता आहे राव. या बा रस्ता लय क्वालिटी. डॉक्टर साहेब वर येता येताच आपण म्हातारे झालो असतो. क्वालिटी आहे. एक दिवस गेला असता पण मोठी गाडी नाही. डॉक्टर आता बघा इथून रस्ता आहे, तो रस्ता कुठून आहे बघा. आता ते तिथे जायचंय, परत तिथून पण वरचं. आनंद काय मिळाला असता. पहिले आनंद मिळाला असता बरं का खाटका बरं का. पहिले आनंद मिळाला असता. आपण चौकशी करायला पाहिजे होती बरं का. जीवनात काही घेण्यासारखं अहो, हे पहिले आनंद खेळ कोळ मस्त आणि जमलं असतं बरं का. काही अडचण नव्हती. दिवसभर गेला असता काही अडचण नसती. अख्खा दिवस जरी गेला असता तरी चाललं असतं. आपल्याला मार्गदर्शन करायला कोणी नव्हती. कुठून येत होतो, कुठून येतो माहिती का. त्या झुल्यापाशी आपण थांबलो होतो का, त्या झुल्याहून इकडे पलीकडे यायचं आणि पलीकडून पायी आपण त्या हॉटेल थांबतो म्हणे ना पायी पण गार पडलेली गार. ते पण वायर रोपच बिंकताय सारखी. आता इथून आमच्या गुलाब भाऊंना प्रचंड भीती वाटते, पण जालू भाऊ शेजारी असल्यामुळे काही घाबरायचं काम नाही. अनिल हो गया. आमचे अनिल भाऊ पहिल्यांदीचे. आई काय वाटतंय जीवनातला पहिला अनुभव हा रोप येत बसण्याचा. कारण का माझ्या जीवनात असे का मी धोके खात आलेलो आहे त्याच्यामुळे मला डर नाही काही नाही. हा, डर नाही. डर के आगे जीते. डर के आगे देते त्याच्यामुळे मी हे काहीच नाही. मी आमचे पिंटू भाऊ म्हणताय डर के आगे जीते ना. अशा जीत मी खूप पाहिलंय. म्हणजे खतरनाक काय दिसतंय नजारा. दोन डोंगराच्या मध्ये आलेलं आहे ना नजारा. तुम्ही पाहू शकता. जीव थक्क करणारा प्रवास. ज्या ठिकाणून आपण आलोय ते ठिकाण डायरेक्ट तिकडे पलीकडे राहिलंय खाली. पलीकडे काय दोन आणि आम्ही 2 डोंगर पार करून आलोय. तुम्ही पाहू शकता. चित्त थरारक प्रवास. आणि कमी काळजाच्या आणि बीपीच्या गोळ्या चालू असणार याच्यात बसूच नाही. फक्त मनातल्या मनात गुदगुदी होत्या नाहीतर डर के आगे जिते. काय होतंय मनातल्या मनात गुदगुदी होत्या पण डर के आगे जिते. वा वा वा. हम डरते नाही पण मनातल्या मनात डर राहील. वा. थोडा घाबरता हे डरत नाही मला. नाही. डायरेक्ट केली काय मग आता आपण कुठं चाललो का. ढगातच चाललो ना. नाही ना. तिसऱ्या पॉइंटला आलो. डॉक्टर साहेब आलो रे आपण. आलो शेवटचं आहे आता टप्पा. डॉक्टर साहेब तुमच्यामुळे आम्ही बघायला भेटलो. आम्हाला हे काही गोष्टी अहो, आपण पोरांना काही देतो. घोडे खाऊन का आहे ना, पण आपण पोरांचं परत करणार आहे. पण गुलाब भाऊ. अहो, हे कधी सीन बघायला भेटणार आहे मला सांगा. आपल्याकडे 5 लाख रुपये असले तर आपण आई खरं सांगतो. तिथं आली होती. अशा पद्धतीने रोपवे मधून आता उतरलोय आणि आता खालचा प्रवास सुरू झालाय. आईच्या दरबारामध्ये आता आपल्याला जायचंय. खूपच चित्त थरारक प्रवास होता. जे असं किती लाखो रुपये खर्च करून आनंद मिळणार नाही, तो आनंद त्या रोपवे मध्ये मिळाला. आणि पुन्हा एकदा एका रोपवे मध्ये बसायचंय असं वाटू लागलंय. एक रोपवेचा प्रवास संपलाय आणि आता पाणी पिऊ आपण. मनोकामना माता की, मनोकामना माता की, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, बोलो शिर्डी वाले साई बाबा की, हर हर महादेव, पशुपतिनाथ भगवान की, की
जय माता दी जय अंबे मात की मनोकामना माता की पशुपतिनाथ भगवान की सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की महादेव महादेव हा महादेव महादेव जगदंबा माता की जय माता की जय राजा उदो उदो मनोकामना माता की मनोकामना माता की बनवाने होते ले एकदम बढ़िया वजन देगा तो तुम पेज रखना एकदम बढ़िया वजन कराएंगे सब पूजा अरे वर सगळं होतं मनोकामना माता की जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र महाराष्ट्र करा मिळतात महाराष्ट्र हो यस यस आते रोटी दाल फ्राय भिंडी मसाला आलू फ्राय भिंडी मसाला आलू कोफ्ता गुप्ताजी काय हो ना बोला म्हसोबा महाराज की जय हा हे शूटिंग चालू आहे. चला ये पुढे हे जरा पुढे शिकला पाहिजे चला मोबाईल जप्त करतील ते काढू नका नाही जाताना बी चालते बंद पण काहीच नाही त्यातील वरले ओके काय नजारा आहे का काय चालेल